बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी आजची सुनावणी संपलेली आहे। या प्रकरणातील पुढची सुनावणी 3 जूनला होणार आहे। आजच्या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे गैरहजर होते। कागदपत्र मिळाले नसल्याचा आरोपींच्या वकिलांनी दावा केलाय, तर सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांच्याकडून हा युक्तिवाद केला जातोय। पेन ड्राईव्ह अद्याप मिळाला नाही। आरोपींच्या वकिलांनी कोर्टामध्ये युक्तिवाद केला। विष्णू साठे यांनी दोषमुक्तीसाठी दिलेला अर्ज आता मागे घेण्यात आला, तर मी निर्दोष आहे असा कोर्टासमोर विष्णू साठेने अर्ज केला होता। तो अर्ज विष्णू साठे यांच्या वकिलांनी आज मागे घेतलेला आहे। आजची तारीख होती ती मूळ फिर्यादी त्यामधले जे आहेत 3 गुन्ह्यांमधले त्या तिन्ही मूळ फिर्यादींचं म्हणणं मागवण्यासाठी आदेश केला होता। त्यानुसार त्यांचं म्हणणं आज सादर करण्यात आलेलं आहे। आता यामध्ये पुढील सुनावणी जी आहे ती 3 जून रोजी नेमलेली आहे। 3 जून रोजी पुढील सुनावणी नेमलेली आहे। ती प्रामुख्यानं जे काही अजून महत्त्वाचे पुरावे म्हणजे जे आहेत दोषारोप पत्रासोबत दाखल केलेले कागदपत्र आम्ही जी सुरुवातीपासून मागणी करत होतो त्यापैकी बरेचसे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स जो म्हणतो आपण त्यातले काही द्यायचे राहिलेत असं आमचं म्हणणं होतं। ती तपासणी करून जे काही कागदपत्र राहिलेत ते कागदपत्राची पूर्तता करण्याबाबत न्यायालयानं निर्देश दिलेले आहेत। जो अर्ज मागच्या तारखेला विष्णू साठेंच्या वतीनं दोषमुक्तीबाबत दाखल करण्यात आलेला होता, तर त्या अर्जाच्या अनुषंगानं सरकार पक्षाकडनं BNSS 230 प्रमाणे संपूर्ण कंप्लायन्स झालं नसल्या कारणानं काही टेक्निकल मुद्द्यावरती आम्ही तो अर्ज आज परत घेतलाय, पुन्हा दाखल करण्याची मुभा राखून। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।